नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? हसत ना, मला माहिती हसत असणार तुम्ही. तर आजचा आपण करतोय ब्लॉग सुरू. गेट रेडी विथ मी. सगळ्यात पहिले घेतले मी फेअर अँड लवली, गो अँड लवली. तर थोडंसं घ्यायचं मित्रांनो आपल्याला, तो दाखवते थांबा. आपण घेतलं एवढंच फेअर अँड लवली, गो अँड लवली. मी काय म्हणते आता की सनस्क्रीन मला संपलेलं होतं, त्यामुळे यूज करते हे. तर होऊ शकतं मी अप्लाय करून दाखवते तुम्हाला. असं अप्लाय करायचं थोडं थोडं आपल्या स्किनवरती. मी असे मेकअप नाही करते. हा बरं की मेकअप लहान मुलांना असे मेकअप असं करायचं, त्यामुळे ते सुंदर मित्रांनो. आणि त्याने स्किन आपली खूप छान होते. फाउंडेशनसारखं काम करतं ते, बेबी क्रीमसारखं. थोडंसं मेकअप थोडं आपलं स्किन. आणि मला 2-3 तासापर्यंत करायचं होतं शूट, त्यामुळे मी करते. वाव, किती सुंदर ब्लेंड होते. बघू शकतात एक साईडला मी ब्लेंड केलं आहे, किती सुंदर वाटते. दुसरं थोडंसं काळा काळा वाटत होतं, तर दोघं ब्लेंड करून घेतलं एकदम छान. बघू शकते ह्यापर्यंत मला 2 बोटं यूज करून ब्लेंड करायचे. मिडल फिंगर घेतात, साईडचे एक ह्याचा फिंगर. तर आपण ना मी घेतल्यानंतर सेकंड स्टेपला पावडर घेतले. सेकंड स्टेप आपला म्हणजे सेकंड यूज करायचं आपलं पावडर. मी हातावरती पावडर टाकून घेतलं आहे आणि त्याला चोळून घ्यायचं आपल्याला. आणि फेसवरती टॅप टॅप करून अप्लाय करायचं आहे. आणि एकदम नीट चोळून घ्यायचं आपल्या फेसला. म्हणजे कसं आपला स्किन म्हणजे जास्त भुरं पण वाटत नाही आणि कमी पण काळं वाटत नाही, एकदम असं होतं. बघू शकतात त्याला नीट पूर्ण ब्लेंड करते आता मी. बोटाने पण लावू शकतो त्याला. वाव, खूप सुंदर वाटते. थर्ड मी यूज करते. थर्ड मी यूज करणार आहे लिपस्टिक. वाव, हा शेड मी यूज करते पावडरचा, सॉरी लिपस्टिकचा. थांबून दाखवते. हा मी घेतला आहे मिजेंटा कलरची लिपस्टिक. पर्पल, डार्क पर्पल किंवा मिजेंटा आपण म्हणतो. खूप मस्त शेड आहे मला. आणि त्यात माझ्याकडे ऑरेंज पण आहे. बघा मी फक्त पहिल्यावरती अप्पर लिप्सवरती थोडं गोल गोल हे अप्लाय केलेलं आहे. आणि नंतर खालच्या लिप्सवरती अप्लाय करते. त्याने थोडंसं ब्लेंड करते नीट मी. आणि मग मला वाटलं थोडं म्हणजे अप्पर लिप्स आणि लोअर लिप्सच्या मध्ये थोडीशी जागा रिकामी होती, त्यामुळे वापस घेतलं मी वापस एकदा अप्लाय करते थोडंसं मधल्या साईडला. एकदा नीट ब्लेंड करते वापस. तर हे घेतलं आहे मस्कारा. मस्कारा होऊन गेला होता, म्हटलं लावू का नको. तर मस्काराने आपल्या आईस खूप सुंदर होतं मित्रांनो. त्यामुळे अप्लाय करायचं असेल का नाही तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर केला आहे अप्लाय, कारण की थोडासा आपला चेहरा खुलून वाटतो, कारण की असं मेकअप नाही केला होता. तर सिम्पल लुक ठेवला होता मी. मला शूटसाठी जायचं होतं, त्यामुळे हे 50 रुपीजचं मस्कारा होता. एकदम सुंदर आहे आणि एकदम मस्त वाटतं ते लावल्यानंतर. आईस ते मी 3 तास हे केलं, म्हणजे शूट केलं होतं. तर मला राहिलं होतं तोपर्यंत ते एकदम सुंदर झालं होतं. पण पसरलं तर नव्हतं बिलकुल बी नाही पसरलं होते. एकदम सुंदर लॉंग लास्टिंग होतं म्हणजे. आणि गरमी मित्रांनो बाहेर एवढी, तुम्ही उन्हात शूट केलं होतं. नक्की माझे व्हिडिओ बघू शकतात. शॉर्ट व्हिडिओ टाकलेत 5-6. वाव, किती सुंदर फेस वाटतं आतापर्यंत माझ्या मला. तर मी कानातले शोधते, मला भेटले नाही कानातले. तर मला कडा भेटला. हा ब्लॅक कलरचा कडा, एवढा सुंदर कडा आहे ना. तर मी घातला हा कडा. माझ्याकडे रेड पण होता, पण मॅचिंग नाही होतं रेड, म्हणून ब्लॅक घातला मी. ब्लॅक कोटचं ब्लॅक कडा. तर मी घेते कानातले. माझ्याकडे एक व्हाईट कलरचा कानातला होता, एकदम मस्त होता. आणि एक ब्लॅक कलरचं, तर ब्लॅक आणि व्हाईट कोणचं मी घातलं पाहिजे होतं ते सांगा मला नक्की कमेंट करून. तर मला आवडलं होतं ब्लॅक, कारण की ब्लॅक आणि व्हाईट माझ्या कुर्तीचा कलर होता, त्यामुळे मी ब्लॅक घालते. छोटेसे होते आणि व्हाईट पण ना हलके होते, त्यामुळे मी ब्लॅक घातलं. एकदम सुंदर.
एकदम सुंदर होतं. सकाळमध्ये शूट करणं खरंच खूप अवघड असतं. नुसतं घाम होऊन जातो. मला कान पिचडलं त्यामुळे असं दुखत होतं मला कानाला घालायला एक साईडचा. आऊच. दुखतं ना ते घुसताना. ज्यांना नंतर म्हणजे दुखतं त्यांना माहीत पडतं. एकदम सुंदर वाटतं कानातलं माझ्या कानामध्ये. तर मी ना मला गळ्यात घालायला सोनं वाटत होतं गळ्यात, त्यामुळे मी काय घालू मला आठवलं माझ्याकडे चेन आहेत 2. तर कोणतं घालून बघत होती. शोध मला सापडलं नाही एका पाऊचमध्ये. दुसरं पाऊच काढलं मी, कारण की मी 2 पाऊच घेऊन आले होते गावाकडं. आणि तुम्हाला आतापासून म्हणजे खूप सारे डेली भेटणार आहे सकाळी 12 वाजायच्या पहिले ब्लॉग्स, 10 आणि 12च्या मध्ये. तर माझ्याकडे ही एक चेन होती, एक मोठी होती एक छोटी होती. तुम्ही कमेंट करून सांगा कोणती छान वाटली असती. मला छोटी बाई थोडी जास्तीच भरली वाटत होती, त्यामुळे मी ती घातली नाही. मोठी बाई होती म्हणून छोटी मी घालून बघितली. माझ्या छोटीवाली चेन एकदम सिम्पल आहे, तर मी घातली तिला. छान चेन आहे मित्रांनो. आणि त्या खाली ना छोटेच पॅन्डल आहे, पण ते थोडी जास्त मोठी वाटत होती कुर्तीपेक्षा. थोडी छोटी बाई होती ना, मध्ये पण टाकू शकत नाही. पूर्ण लुक कुर्तीचा लुक भंगार वाटत होता, त्यामुळे मी भंगार नाही खराब वाटत होता, त्यामुळे मी काढून टाकली चेनला. मला आवडलं नाही घालायला ते, कारण की म्हणजे स्टँड पट्टीवाली कुर्ती एकदम सुंदर वाटत होती. मी काहीच घातलं नाही गळ्यामध्ये. माझ्याकडे छोटा हार पण होता, पण कुर्ती सिंपल मेकअप करायचा मला, त्यामुळे. कसं वाटतं मित्र मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी सगळे केस आता विचारते माझ्यावाले, गुंथा काढून घेते केसांमधनं. गुंथ झालं केसांमध्ये, त्यामुळे हळूहळू काढा मित्रांनो गुंथा. आणि ऑइल लावायचं केसांना, त्यांना आपले केस लवकर वाढतात. तर मित्रांनो तुम्हाला अशी व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. असे खूप छान व्हिडिओ घेऊन येईल म्हणून तुमच्यासाठी. आणि मला ह्या व्हिडिओजला खूप जास्त कमेंट पाहिजे, त्यामुळे मी 10 वेळेस सांगते कमेंट करा. तर मी काय करू मला आठवत नव्हतं. मग मला आठवलं एक तर मी हाय पोनीटेल करेल, नंतर पफ करेल. मग हाय पोनीटेल मी करून बघितली, मला आवडली नाही, त्यामुळे मी पफ केला. छोटा पफ झाला होता, मग ते पिण्याकडे वापस मोठा पफ केला. मी थोडा क्रॉसमध्ये घेतला आहे पफ. क्रॉस पफ खूप सुंदर वाटत होता. मित्र मला चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा खूप आणि कमेंट करा मित्रांनो. आणि ना घंटी आहे म्हणजे बेल आयकन, ते नक्की प्रेस करा, त्यामध्ये नवीन सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. प्लीज लवकर सबस्क्राईब व्हा मित्रांनो माझ्यावाले. तसं एकदम मी कोम करते, थोडं छान वाटतं अजून. वाव खूप सुंदर झालं होतं. मग ते पफला पकडून मी एकदा विंचरून घेतलं. मग काय आतलं होतं किती क्यूट लुक पडत होतं ना. माझे पिण्यावर थोडं सुनं वाटत होता, मागं छान नव्हतं वाटत, त्यामुळे माझ्याकडे एक पिन मला आठवलं. पिन होती माझ्याकडं बटरफ्लायवाली पिन. तर 2 बटरफ्लाय ब्लॅक कलरची आणि सिल्वर कलरमध्ये ती, आणि त्यावरती व्हाईट कलरचे डायमंड्स होते, त्यामुळे मग ती पण मॅचिंग झाली माझ्या केसांना. तुम्ही लावली, सुंदर वाटते मित्रांनो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकर मला सबस्क्राईब करा मित्रांनो, मला सपोर्ट करा. तर तुम्ही मला आता 200 सबस्क्राईब कंप्लीट केले, असे मला 300, 500 आणि मला पटपट मला 1 मिलियन 1000 सबस्क्राईब कंप्लीट करून द्या उन्हाळ्यामध्ये. आणि लवकरात लवकर ऑगस्टपर्यंत मला 1000 सबस्क्राईब पूर्ण करा मित्रांनो. माझ्याकडे रिंग्स पण होते 2 मला ही आवडली. त्यामध्ये डिझाईन पण खूप सुंदर होती मित्रांनो, त्यामुळे घातली मी. मम्मी हाक मारते माझीवाली, आणि आवडते लवकर पटपट. उशिरासाठी उशीर होत होता आम्हाला. थोडी ढिल्ली होती त्यामुळे घालता येत नव्हती, तर मी घातली. एकदम सुंदर वाटत मित्रांनो. वाव सगळं आवरून गेले होते मित्रांनो मी.
नंतर आवरण्यापेक्षा मी पहिले सोबत आवरते. बघू शकता मला लुक किती सुंदर वाटते. एकदम फेस पण नॅचरल वाटत होता. असं वाटतं फक्त लिपस्टिक लावली मी. आजसाठी एवढंच. बाय बाय. प्रदीप प्रधान के साथ आशिका सिंह, न्यूज़ 18 इंडिया, कोलकाता। मध्य प्रदेश के रण में बीजेपी 29 का टारगेट लेकर चली। 2019 के चुनाव में बीजेपी ने 29 में से 28 सीटें जीती। सिर्फ कमलनाथ के गढ़ छिंदवाड़ा की अगर हम बात करें तो छिंदवाड़ा में बीजेपी को हाथ खानी पड़ी, लेकिन इस बार बीजेपी छिंदवाड़ा को ही फतह करने का दावा कर रही है। एमपी में बीजेपी के अभियान को लेकर पूर्व सीएम शिवराज सिंह चौहान ने खास बातचीत की है। भारत रिपोर्टर का कारवा आगे बढ़ा तो हमें मिले लाडली बहनों के मामा। जी हाँ, शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और विदिशा से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी। मामा जी, मैं आती हूँ इटावा से, तो मैं चाहती हूँ मैं बुंदेलखंडी भाषा में आपसे बात करूँ। कैसे हैं आप? बढ़िया हो आप? हाँ, जब बताओ कैसे चुनाव चल रहा हूँ, कैसे लग रहा है कि हवा किस है? पूरे देश में एक ही हवा चल रही है, नरेंद्र मोदी